पण आपल्या आई वडिलांना आनंद देतो का इथे शाळेत येऊन? याचा तुम्ही कधी विचार केलात? तुम्ही कुठल्या माध्यमातून आपल्या आई वडिलांना आनंद देता? हा, काय कोण बोला, जोरात बोला जरा. तुम्ही बोलता ना की नाही बोलत? मगाशी तर मी बघितलं इकडे मागे मुली नुसत्या गप्पा मारत होत्या. मग आता का नाही बोलत आहे तुम्ही? आई वडिलांना आनंद देता की नाही? कुठल्या माध्यमातून? हा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून हॅपी बर्थडे आई, हॅपी फादर्स डे, हॅपी मदर्स डे, यांनी तुमचे आई वडील खुशी होतात का? कधी आई वडिलांना थँक्यू म्हणालात काय तुम्ही तुमच्या? कधी म्हणालात? हा, काय म्हणतो मित्रा? आपल्यासाठी काहीतरी करतात. अरे ते करतच असतात आयुष्यभर आपल्यासाठी, पण कधी थँक्यू म्हणालायस ते विचारतोय मी. असा एखादा कोणी क्षण सांगावा की मी माझ्या आई वडिलांना थँक्यू म्हणाले किंवा म्हणालो, आहे का असा एखादा विद्यार्थी? कधी म्हणालास? समुद्र किनारपट्टीवर गेलेलो होतो. कोणत्या? बोर्डीला. कुठे? उभं राहून बोल ना बिंदास. कोण असलं तर मी त्यांना मग माझ्या वेळी बोलतो सर्व. बोर्डीला गेलेलो होतो, तर माझी इच्छा होती तिकडे फिरायची. हा, तर मी वडील आणि आईला बोललेलो होतो थँक्यू माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. ओके. याच्यासाठी तुझं नाव काय? प्रणव. प्रणवसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता हे बोर्डी कुठे आलं मित्रांनो? बोर्डी कुठे आलं? हा, महाराष्ट्रात बोर्डी कुठे येतं? मी फर्स्ट टाइम ऐकलंय म्हणून विचारतोय. म्हणजे मस्करी करायची म्हणून नाही विचारत आहे, खरं. कुठे आहे मित्रा बोर्डी? आठवत नाही. आठवत नाहीये, ठीक आहे. हे बघा, ह्याच गोष्टी असतात की क्षणाक्षणाला आपण आहे ना शिक्षण घेत असतो. आता त्यांनी सांगितलं की मी बोर्डीला गेलो, बरोबर. तर बोर्डीला गेल्यानंतर त्यांनी फक्त समुद्र किनारा पाहिला, पण तो कुठल्या रस्त्याने गेला, कुठल्या गाडीत बसला, कसा गेला, कुठे पोचला, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, हे त्याच्या लक्षात नाहीये. म्हणजे त्याचा मी अपमान नाही करत आहे. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतोय की तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता, ती ट्रॅव्हलिंग सुद्धा तुम्हाला काही ना काही शिकवत असते. मी पण बऱ्याच ठिकाणी देशभर जेव्हा मी जॉब करायचो माझ्या कंपनीमध्ये, मी पॅन इंडिया काम करायचो पूर्ण, आणि छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तिकडे नॉर्थला UP, कर्नाटक, केरळ, मद्रास, हे सर्व राज्य फिरलो. आणि ह्या राज्यांमध्ये फिरत असताना मला ट्रेननी, जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो, या ट्रेननी मला एक गोष्ट शिकवली. काय शिकवली असेल तर वेळेत पोचायचं. मी कुठेही, आज मुंबईमध्ये जरी माझी मीटिंग असली तरी मी अर्धा पाऊण तास तिथे आधी वेळेत पोचतो. आणि समोरची व्यक्ती 5 ते 10 मिनटं उशीर झाला की मी तिथे त्या व्यक्तीचा वेट करत थांबत नाही, मी तिथून निघून जातो. त्यामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकलो. तुमच्या आयुष्यामध्ये मित्रांनो टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. वेळेला तुम्ही जर वेळ नाही दिलात तर तुमचं आयुष्य भकास होऊन जाईल. त्यामुळे टाईम पाळणं फार महत्त्वाचं आहे. मग ते मित्राचं लग्न असो की कोणाचं घरातलं कोणतंही काम असो किंवा शाळेत येण्याची वेळ असो. शाळेतले शिक्षक तुम्हाला जेव्हा 7ची वेळ देतात, तुम्हाला काय, हा चल 7:15 पर्यंत गेलो तरी चालेल, काय मारतर खायचं, एक छडी मिळेल जास्तीत जास्त. तिथे तुम्ही तुमच्या शरीराला कुठेतरी वाईट सवय लावत असता, काय की मला उशिरा पोचायचं आहे. पण ह्या गोष्टी करत असताना मित्रांनो लक्षात घ्या की आयुष्यामध्ये तुम्ही जर तुमच्या टायमिंगला जर महत्त्व नाही दिलं तर तुमच्या आयुष्याचा टायमिंग नक्कीच चुकेल. कसा चुकेल? कारण की आज तुम्ही दोंडाईच्या मध्ये आहात. दोंडाईच्याच मध्ये तुम्हाला राहायचं आहे का? कोणाकोणाला दोंडाईच्या मध्ये राहायचं? अरे बोला. म्हणजे दोंडाईच्या मध्ये राहायचं म्हणजे काय दोंडाईच्या वाईट म्हणायचं नाही मला. दोंडाईच्या फार सुंदर आहे, इथली लोक फार प्रेमळ आहेत. आम्ही 4-5 दिवस राहतो इथल्या लोकांसोबत, आम्हाला खूप प्रेम मिळालंय. दोंडाईच्या मध्ये राहायचंय म्हणजे माझं म्हणायचं काय आहे की तुमच्या आयुष्यात पुढे तुम्हाला काय करायचंय? करिअर घडवायचं आहे की घडवायचं नाही? हा, शिकायला बाहेर जाणार आहे काही इथं जाणार आहे ते विचारताय, सांगा कोण प्रबळ आहे तुम्हाला बोलायला? बघा आता मी खूप प्रेमळ आणि बोलतोय सर, तुमच्याशी ॲग्रेसिव्हली थोडं बोललेत. कारण की बोला तुम्ही, मी चर्चा करतोय तुमच्याशी.
बघा मला बघ, तुम्ही आता 9वी-10वीचे विद्यार्थी आहे. गणित, बीजगणित, भूमिती हे सर्व विषय तुम्हाला चालूच आहेत. दिवसभर तुम्ही अभ्यासच करत असता. मग मी काहीतरी तुम्हाला वेगळं तुमच्याशी चर्चा करायला आलोय, ज्याच्यातून तुमचं नक्कीच पुढे काहीतरी चांगलं होऊ शकतं आणि आम्हाला मनापासून वाटतं की तुमचं भलं व्हावं. बघा मी स्वतः एक इंटिरियर आर्किटेक्ट आहे. माझा चांगला सेटअप आहे मुंबईमध्ये. 20 ते 30 एम्प्लॉईज माझ्या अंडर काम करतात. 100 ते 150 माणसं माझ्या साईडवर काम करतात. मला काही काम नाही म्हणून मी इथे आलोय का? नाही. तर मला या जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून जे ज्ञान मिळालं ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. सगळ्या गोष्टी करतो. मी धावायला सुद्धा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा धावायला जातो. जसं काही ज्या खेळात आपल्याला बॅडमिंटन खेळतात तर मी बॅडमिंटनमध्ये पण मला खेळायला वेळ मिळेल तसा वेळ देतो. तर दोंडाईच्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे का? मी का प्रश्न विचारला? कारण की मित्रांनो, हे जग फार मोठं आहे. तुम्ही सोशल मीडिया, मोबाईल किती जण वापरता? अरे हात वर करा मित्रांनो, एवढं तरी खोटं बोलू नका. मुली मोबाईल वापरत नाही. मग मला आताच इथे थांबून पुढे दुसरीकडे जावं लागेल बोला. अरे वरती हात करा. हां चला. आणि बऱ्यापैकी तो रब्बरवाला फोन कोणी वापरत नसेल, सगळ्यांचे स्मार्टफोन असतील. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब. इंस्टाग्राम वापरत नाही कोणीच. मला अख्ख्या शाळेचा डेटा आहे माझ्याकडे कोण कोण इंस्टाग्राम वापरतं. तुमच्या इंस्टाग्राम पेजची नावं सांगू का मी प्रत्येकाची? काय म्हणतोय तो? कोणीतरी हात वरती गेला, टोपीवाला. काय बोलायचंय मित्रा? तर मी मगाशी होतो विषयावर की सोशल मीडिया हा आत्ताच्या जी जनरेशन आहे त्याला जेनझी म्हणतात. जेनझी जनरेशन माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला जेनझी बोललं जातं या जगात, हे माहिती आहे का तुम्हाला? कुणाला माहिती आहे की आपल्याला जेनझी बोलतात म्हणून? अजून कोणाला माहिती आहे? म्हणजे हे लोक हॉलिवूडचे पिक्चर जास्त बघत असतात 100%. जेनझी म्हणजे तुमचं हे आत्ताचं खूप फास्ट जनरेशन आहे. माझा 90च्या दशकातला जन्म आहे, 90s मधला जन्म आहे. त्यामुळे आम्ही सर्वच पाहिलेलं आहे. म्हणजे फोन आलेले पण पाहिलेले आहेत आणि आता फोनची जी डेव्हलपमेंट होते ती पण पाहिलेली आहे. तर सोशल मीडिया हे आता सर्वात मोठं माध्यम झालेलं आहे, ज्याच्यावर आपल्या सर्वांना वाटतं की आपली लायकी ठरवली जाते. म्हणजे काय? माझा रुबाब काय आहे तुम्ही माझ्या सोशल मीडियातून दाखवणार. रील कोण कोण करतं इथे? रील मी तर करतो बाबा. तुमच्यात कोण कोण करतं? मनीष? कोण? कुणाल. कुणाल रील बनवतो? हो, कशावरती बनवतो? इंस्टाग्राम वरती. अरे पण कोणत्या विषयावर? त्याला विचारा मग. हा? कशावर बनवतो? अरे विषय कशावर रील बनवतो? गाण्यांवर. लोको की बस्ती में मैं एक हस्ती में ऐसा. अरे याला कोण नाही बघत. तू हा उभा राहा बघू जरा. हा याची फिटनेस आहे बरं. याच्या जोरदार टाळ्या वाजवायच्या. घरीच व्यायाम करतो, जिम करतो का? अरे सायंटिस्ट पण अभ्यास करतात. ठीक आहे बसा. म्हणून मी मागाशी म्हटलं की वेळेचं मॅनेजमेंट. बघा हे 10वीत आणि 12वीत आहेत, याच्यासाठी व्यायाम न करणं हे तुम्ही फक्त एक्सक्यूज देताय तुमच्यासाठी. आणि तुमच्यावर हे भासवलं जातं. अरे 10वी रे बाबा लग्नाला जाऊ नको. अरे 12वी रे बाबा इकडे जाऊ नको. अरे हे करू नको, ते करू नको. असं काही नाही आहे. तुम्ही जर रोजच्या रोज तुमचा अभ्यास केला तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. पेपर आल्यावर आदल्या रात्री जर तुम्ही इतिहास वाचायला घेतलं तर तुम्हाला सण आणि वार कसा लक्षात राहील, तो साल कसा लक्षात राहील. मग तुम्ही तो इतिहासच बदलून टाकता. जो जिवंत असतो त्यालाच मारून टाकता. बरोबर ना? कारण तुम्ही झोपेत इतिहास वाचता ना तो. बरोबर की नाही? त्यामुळे वेळच्या वेळी अभ्यास करणं फार मित्रांनो गरजेचं आहे. आणि मगाशी मी ज्या विषयाला सुरुवात केली की तुम्ही आई वडिलांना थँक्यू म्हणता का? किती जण आई वडिलांना थँक्यू म्हणतात? आईचा बर्थडे आला की कधीतरी आपला काढलेला असेल फोटो, तो पण आई म्हणली असतील अरे बाळा माझ्याजवळ एक फोटो काढ. तो फोटो काढला असेल, त्याच्यात पण तुम्ही 100 नखरे केले असाल आणि त्या आईबरोबर फोटो घेतला असाल आणि कधीतरी तो बर्थडेला टाकला असाल तिच्या, हॅपी बर्थडे टू यू आई, हॅपी बर्थडे टू यू बाबा.
बाबांचं टाकतात की काय माहित नाही, मुलं मुली टाकतात कारण मुलींचं फार प्रेम असतं बाबांवर, म्हणून टाकतात मुली बाबांचं स्टेटस. टाकतात की नाही तुम्ही? टाकता. अरे स्टेटस तरी टाकता की नाही आई वडिलांवर? मी सांगणार आहे सर लोकांना तुमचे स्टेटस चेक करायला, बिलानी सरांना, की तुम्ही टाकता का तुमच्या हॅपी बर्थडेचे आई वडिलांचे स्टेटस. तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा एकच आहे की आपल्या जीवनविद्या मिशनचं तत्वज्ञान सांगतं की तुमचा आई वडील हे तुमचे पहिले देव आहेत, त्यांना आपण वंदलं पाहिजे. इथे कोण आहे जो कधी आई वडिलांच्या पाया पडून रोज शाळेत येतो? चल, चांगली गोष्ट आहे, जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. पाया पडायचं म्हणजे आपण काय आई वडिलांवर उपकार करतो काय? मग काय करतो आपण? हा, आशीर्वाद घेतो. अजून काय? पाया पडणं म्हणजे काय की आपले जे आई वडील आहेत ते आपल्यावर प्रचंड प्रेम करतात. सर्वात प्रथम तर आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि त्यामुळे आता आपण या पृथ्वीवर श्वास घेतोय आणि आपण सर्व काही पाहतोय, सर्व काही आनंद घेतोय. तर हे आई आणि वडील दोन्ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. आणि पाया पडणं म्हणजे मला वाटतं आशीर्वाद तर त्यांच्या सोबत आपल्या असतातच. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या मुलाचं वाईट व्हावं किंवा माझ्या मुलीचं वाईट व्हावं. आई वडिलांचे आशीर्वाद आपण एवढ्यासाठी घ्यायचे असतात, आपण त्यांच्या पाया एवढ्यासाठीच पडायचे असतात, पूजन त्यांचं एवढ्यासाठीच करायचं असतं की आपण त्यांच्यासाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन शब्द आहेत. कृतज्ञ राहणं म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या काही त्या चांगल्या गोष्टी तुम्हाला देऊन राहिलेल्या आहेत, तुम्हाला देत आहेत आणि याही पुढे आयुष्यात देणार आहेत. मुलीचं जरी लग्न होऊन गेलं, जरी ती सासरी गेली, तरी आई वडिलांची जबाबदारी ही संपत नसते. कारण की प्रचंड प्रेम मुलीवर सुद्धा आई वडील तेवढंच करत असतात आणि शेवटपर्यंत